मंडळी, तुम्ही दृश्यम सिनेमा पाहिलाच असेल। त्यात केबल ऑपरेटर असलेल्या अजय देवगण आपल्या 2 मुली आणि बायको सोबत त्याचं आयुष्य सुखात घालवत असतो। पण सगळं चांगलं चाललेलं असताना पिक्चर मध्ये एंट्री होते आईची मीरा देशमुखची। तिचा मुलगा सॅम अजय देवगण म्हणजेच विजय साळगावकरच्या पत्नी आणि मुलीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतो आणि झटापटीत त्याचा मृत्यू होतो। आणि त्यानंतर केबल ऑपरेटरचं सगळं कुटुंब संशयाच्या भोवऱ्यात येतं, कारण आपल्या मुलीच्या अंगावर हात टाकणाऱ्या सॅमला अजयने अशा ठिकाणी पुरलेलं असतं ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही। मंडळी, ही झाली सिनेमाची स्टोरी, पण अगदी अशीच काहीशी स्टोरी जरा वेगळ्या अँगलने जालन्यात घडली। एका प्रियकराने व्हॅलेंटाईन डेला आपल्या प्रियसीची हत्या करून ती लपवण्यासाठी दृश्यमची टेक्निक वापरली। म्हणूनच आता जालन्यातला हा विजय साळगावकर कोण, ही घटना नेमकी काय आहे, या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी काजल आणि तुम्ही पाहताय विशेष। मंडळी, जालन्याची मोनिका सुमित निर्मळ ही तरुणी छत्रपती संभाजीनगरच्या महापालिकेच्या आयुष्यमान रुग्णालयात आरोग्य सेविका म्हणून कार्यरत होती। तिचं लग्न संभाजीनगरच्या सुमित सोबत झालं होतं, पण मोनिकाचं त्याच्याशी पटत नसल्याने ती आपल्या आईसोबत माहेरी जालन्यात राहायची आणि रोज जालना ते छत्रपती संभाजीनगर असं अपडाऊन करायची। मात्र 6 फेब्रुवारी रोजी संभाजीनगर येथे ड्युटीवर गेलेली मोनिका ही रात्री उशिरापर्यंत जालन्यात घरी परत आलीच नाही। तिचा मोबाईलही लागत नव्हता। मग तिची आई सुनीता झांबरे घाबरल्या आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी थेट जालना पोलीस ठाण्यात मोनिका बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी मोनिकाचा शोध सुरू केला। ती गेल्या 2-3 दिवसात ज्या ज्या कुणाच्या संपर्कात आली त्या सगळ्यांची चौकशी सुरू करण्यात आली होती। शिवाय मोनिकाच्या बॉयफ्रेंडची देखील चौकशी करण्यात आली होती। मोनिका बेपत्ता होण्यापूर्वी तिने आपल्या माहेरी तिच्या ह्या बॉयफ्रेंड बद्दल सांगितलं होतं। त्याचं नाव होतं इरफान शेख। मोनिका रोज सकाळी कामावर जाताना रेल्वे स्टेशनवर दुचाकी लावायची। ती ज्या पार्किंग मध्ये दुचाकी लावायची तिथेच काम करणाऱ्या शेख सोबत तिचे वर्षभरापासून प्रेम संबंध होते। दोघांमध्ये मोबाईलवर तासनतास बोलणं व्हायचं। ही गोष्ट तिने आपल्या माहेरी सांगितली होती। मग पोलिसांनी इरफानला ही चौकशीला बोलावलं, पण मात्र त्याने आपल्याला काहीच माहित नसल्याचं सांगितलं। मग पोलिसांनी त्याला सोडून दिलं, पण तरीही त्याच्या हालचालींवर पोलिसांचं बारीक लक्ष होतं। या चौकशा सुरू असतानाच 2 दिवसांनी मोनिकाच्या मोबाईलवरून तिच्या नातेवाईकांना एक मेसेज आला की मी सुखरूप असून मी लग्न केलंय, आता मी तुम्हाला 1 वर्षानंतरच भेटायला येईन। मग त्यांनीही न क्षणाचाही वेळ न लावता परत मोनिकाच्या नंबरवर फोन केला, पण तो पुन्हा लागलाच नाही। त्यामुळे नातेवाईकांच्या मनात शंका निर्माण झाली। नातेवाईकांनी थेट पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांची भेट घेऊन या प्रकरणात तत्काळ लक्ष घालण्याची मागणी केली। पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणी जालना पोलिसांना तत्काळ कारवाई करण्याच्या सूचना देताच पोलिसांची तपास चक्र गतीने फिरली। पोलिसांनी मोनिकाच्या कॉल डिटेल्स, इरफानच्या कॉल डिटेल्स चेक केल्या। शिवाय लासूर स्टेशन येथील काही सीसीटीव्ही फुटेज काढून ते तपासले होते। कॉल डिटेल्स मधून असं लक्षात येत होतं की मोनिका आणि इरफान तासनतास बोलत असायचे। शिवाय सीसीटीव्ही फुटेज मध्ये मोनिका आणि इरफान सोबत दिसले होते। त्यामुळे इरफान शेख याच्यावर अधिकच संशय बळावल्याने पोलिसांनी त्याला गुरुवारी ताब्यात घेतलं। तेव्हाही इरफान उडवाउडवीची उत्तरे देत होता, पण त्याला पोलिसी खाक्या दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला। दररोज स्टेशनवर स्कूटी लावायला येणारी मोनिका आणि इरफान हे चांगलेच परिचित होते। त्यातून ते एकमेकांशी बोलायचे। दररोजच्या भेटींमुळे दोघांचे प्रेम संबंध जुळले। गेल्या वर्षभरापासून ते एकमेकांच्या प्रेमात होते। 6 फेब्रुवारीला इरफानला भेटण्यासाठी मोनिका ही रेल्वेने लासूर येथे गेली होती। स्टेशनवरून दोघेही जवळच असलेल्या दायगावच्या रस्त्याच्या कडेला असलेल्या इरफानच्या पडीक शेतात गेले होते। इरफानच्या म्हणण्यानुसार मोनिकाने त्याच्या पडक्या घरात स्वतःला संपवलं आणि तिचा मृतदेह त्यानं त्याच पडक्या घरात पुरला। मग त्यानंतर 14 फेब्रुवारीला पोलीस मोनिकाची आई आणि नातेवाईकांना लासूरला घेऊन गेले। संभाजीनगर ग्रामीण पोलिसांची मदत घेत तिचा मृतदेह बाहेर काढण्यात आला। पडक्या घरात 5 फूट लांबीचा आणि 3.5 फूट खोल खड्डा घेऊन मृतदेह पुरण्यात आला होता आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिचा मृतदेह नग्न अवस्थेत होता। शिवाय बाजूलाच तिचे काही जळालेले कपडे देखील होते। आपल्या पोरीला अशा अवस्थेत बघून मोनिकाच्या आईने टाहो फोडला। घटनास्थळीच मोनिकाचं पोस्टमार्टम करण्यात आलं। शिवाय घटनास्थळाची तपासणी करताना इरफानचा दावाही खोटा असल्याचे आढळून आलं। इरफाननेच मोनिकाला संपवून मृतदेह पुरल्याची दाट शक्यता पोलिसांना वाटत होती आणि सगळ्यात जास्त आश्चर्याची गोष्ट म्हणजे इरफान आणि मोनिकाचा पती सुमित दोघेही चांगले मित्र आहेत। म्हणूनच मोनिकाच्या आईने आता वेगळाच दावा केलाय। मोनिकाची आई सुनीता झांबरे यांच्या म्हणण्यानुसार पती सासू सासऱ्यांनी इरफान
इरफानला सुपारी देऊन मोनिकाचा खून केला। त्यावरून शिल्लेगाव पोलिसांनी इरफान सोबतच सुमित, मोनिकाची सासू आणि सासरे यांच्या विरोधात देखील गुन्हा दाखल केला आहे। इरफान शेखने मुलीला फूस लावून लासूर स्टेशन येथील त्याच्या घरी नेलं, तिथे तिच्यावर अत्याचार करून तिचा गळा दाबून खून केला। पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह नग्न अवस्थेत पडक्या घरात पुरला, असे तक्रारीत म्हटले आहे। आता या संपूर्ण घटनेचा अधिक तपास शिल्लेगाव पोलीस करत आहेत। मंडळी, इरफानने मोनिकाची हत्या करून ती लपवायचा पुरेपूर प्रयत्न केला होता आणि त्याने यासाठी अगदी दृश्यम सिनेमामध्ये दाखवल्याप्रमाणे मृतदेह पुरला होता, पण त्याचे हे पाप अखेरीस उघडकीस आले आणि आता त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले। बाकी या संपूर्ण घटनेबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।